सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बाळांनो, आपण जो टॉपिक स्टार्ट केला आहे त्या टॉपिकचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. मी अतुल देशमुख तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. बाळांनो, आपण 3 जे लेक्चर पाहिले होते त्याच्यामध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पाहिली आहे सेलची, प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल मध्ये डिफरन्स, सेलची डेफिनेशन, सेल थेरी, या सर्वांबद्दल डिटेल डिस्कस केले. आता आपण एक्झॅक्टली त्या पॉईंटपर्यंत आलो जिथं आपला एक्झॅक्ट सेलचं स्ट्रक्चर डिस्कस करायचं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलला डिस्कस करूया. 2 किंवा 3 लेक्चरमध्ये प्रोकॅरियोटिक एंड होईल आणि बाकीचे रिमेनिंग लेक्चर्स हे यूकॅरियोटिक सेलसाठी आहेत. जेव्हा आपण सेल युनिट ऑफ लाईफ टॉपिक यूज करतो किंवा वर्ड यूज करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की जसं आपण मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, त्यानंतर न्यूक्लियस, जेनेटिक मटेरियल, रायबोझोम्स याच्याबद्दल मेन डील करणार आहेत. पण बाळांनो, हे यूकॅरियोटिक सेलचे जसे ऑर्गनल आहेत तसे प्रोकॅरियोटिक सेलही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण किंगडम मोनेरा जर डिस्कस करायचं असेल, बॅक्टेरिया जर पाहायचे असेल तर तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल पाहणं गरजेचं आहे. अँड व्हेन वी आर बेसिकली डिस्कसिंग विथ द यूकॅरियोटिक सेल स्टार्ट फ्रॉम द प्रोटिस्टा अप टू द एनिमलिया, मीन्स प्रोटिस्ट, fungi, plantae and animalia, then we have to deal with the eukaryotic cell. In short, we can say both cells basically plays a very important role in order to understand the concept of a cell as a whole. सेलचा कन्सेप्ट पूर्णपणे पाहायचा असेल तर आपल्याला दोघांनाही थोडंच बॅलन्सनं पाहावं लागेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलला स्टार्ट करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द नेम ऑफ आवर टॉपिक इज नथिंग बट सेल द युनिट ऑफ लाईफ. आपल्या टॉपिकचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. इट इज द युनिट ऑफ लाईफ. तर बाळांनो, सेल युनिट ऑफ लाईफ मध्ये आज आपल्याला सुरू करायचं आहे व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल. बरं बाळांनो, जर प्रोकॅरियोटिक सेल नाव घेऊ तर सुरुवातीला 2 इम्पॉर्टंट वर्ड्स आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हटलं तर प्रोकॅरियोटिक सेल त्याला बोलतात ज्याचं न्यूक्लियस डेव्हलप नाहीये, म्हणजे न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे. तर आपण असं म्हणू व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट इज नथिंग बट द प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. दीज आर दोज सेल हॅव्हिंग द, or basically they have the primitive type of nucleus. primitive चा अर्थ असतो ओल्ड. they have primitive type of nucleus. न्यूक्लियस ओल्ड आहे. तुम्ही सर प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस आहे याचा अर्थ याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल बद्दल काय सांगता येईल तर आपण म्हणू की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आर अब्सेंट. हे काही बेसिक प्रॉपर्टी आपण पाहिल्या होत्या. मी त्याला शॉर्ट मध्ये लिहितो, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आर अब्सेंट. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्सही याच्यामध्ये नाही आहेत, त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. बरं, प्रोकॅरियोटिक सेलला जर विचारलं एक्झॅक्ट प्रोकॅरियोटिक सेल कोण रिप्रेझेंट केली जाते, बघा प्रोकॅरियोटिक सेल इज रिप्रेझेंटेड बाय, it is represented by, कोण कोण रिप्रेझेंट करतं हे 4 जणांची नावं लक्षात ठेवायची जे की प्रोकॅरियोटिक सेलला पर्टिक्युलरली रिप्रेझेंट करतात. म्हणजे 4 जणांचं नाव आलं की हे प्रोकॅरियोटिक सेलच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सर्वात पहिलं ज्यांचं नाव येतं ते ऑब्व्हियसली आहेत बॅक्टेरिया. बरं, बॅक्टेरिया रिप्रेझेंट द मेन ग्रुप ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियाच्या नंतर एक सायनोबॅक्टेरिया पण आहेत ज्याला तुम्ही ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणता. सो इन शॉर्ट वी कॅन राईट द BGA, दॅट इज नथिंग बट ब्ल्यू ग्रीन अल्गी, ऑल्सो नोन एज अ सायनोबॅक्टेरिया. याला सायनोबॅक्टेरिया का म्हणतात हा आपला प्लांट किंगडम मध्ये आपण डिस्कस करूया त्या सर्व गोष्टी किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. तर बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया हे 2 आहेत. सर्वात महत्त्वाचं प्रोकॅरियोटिकचे अजून 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत. एक म्हटलं PPLO आहे आणि दुसरं म्हटलं मायकोप्लाझ्मा आहे. तर आपण मायकोप्लाझ्मा मध्ये हे पण लिहिलं होतं दिस इज द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. सो दिस इज नथिंग बट द मायकोप्लाझ्म और मायकोप्लाझ्मा. बरं, मायकोप्लाझ्मा ती स्मॉल सेल आहे जिला स्वतःची सेल वॉल नाहीये. मायकोप्लाझ्माच्या 2 प्रॉपर्टी आपण लिहिल्या होत्या. इट इज द स्मॉलेस्ट सेल, दिस इज द स्मॉलेस्ट सेल अँड दिस इज विदाउट सेल वॉल. इट इज अ विदाउट सेल वॉल, याला सेल वॉल नाहीये. These are the 2 important feature of the mycoplasm. आणि मायकोप्लाझमची साईज 0.3 मायक्रोमीटर होती और 0.3 मायक्रोमीटर. त्यानंतर सर्वात चौथं जर एक्झाम्पल आहे त्याचं नाव आहे PPLO. याचा लॉंग फॉर्म असतो प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. याचा मीन आहे प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. डू यू नो व्हॉट इज अ प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. जेव्हा एखाद्या कॅटलला इन्फेक्शन होतं त्याच्या लंग्सचं
आता सर्वात अगोदर हे समजून घ्या की प्ल्युरल वर्ड काय आहे. आपले जे लंग्स असतात, आवर लंग्स आर बेसिकली कव्हर्ड बाय अ प्ल्युरल मेम्ब्रेन. लंगच्या भोवती जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला प्ल्युरल मेम्ब्रेन म्हणतात. आणि या प्ल्युरल मेम्ब्रेनच्या बाजूला जे काही लिक्विड असतं त्याला प्ल्युरल फ्लुइड म्हणतात. जर काही कारणास्तव जर त्याला इन्फेक्शन झालं तर प्ल्युरल फ्लुइडचं कन्सन्ट्रेशन वाढतं किंवा कमी होतं, जनरली वाढतं. तर प्ल्युरल फ्लुइडचं कन्सन्ट्रेशन जर वाढलं आणि जर लंग्सला इन्फेक्शन झालं तर अशा वेळेला लंग्समध्ये पाणी साचायला सुरुवात होते आणि हळूहळू त्या व्यक्तीला निमोनिया होतो, बेसिकली कॅटलला. आणि हा कॅटलमधून मेन डिसीज पाहायला भेटतो. मग मला सांगा, जर एखाद्या कॅटलला निमोनियासारखे लक्षण दिसत असतील, लंग्समध्ये पाणी होत असेल, तर ते ज्या ऑर्गॅनिझममुळे होतं त्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना PPLO म्हणतात, प्ल्युरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्ल्युरल फ्लुइड वाढवणारे किंवा प्ल्युरल फ्लुइडला इन्फेक्शन करणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला, जे अतिशय स्मॉल आहेत, पॅथोजेनिक आहेत आणि बेसिकली प्रोकॅरियोटिक सेल सारखं स्ट्रक्चर बिहेव करतात, दे आर नोन ॲज अ PPLO, प्ल्युरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. करेक्ट. तर हे 4 एक्झाम्पल ते आहेत जे की प्रोकॅरियोटिक सेलला रिप्रेझेंट करतात. तर प्रोकॅरियोटिक सेलला बाळांनो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ही लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक सेल त्या असतात ज्यांची स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे पण त्याचं कॉम्प्लेक्स बिहेवियर मात्र खूपच कॉम्प्लेक्स आहे. असं का आहे, आपण अगोदरही जेव्हा आपण प्रो आणि युकॅरियोटिक कंपेअर करत होतो तेव्हा आपण डिस्कस केलं होतं. मी असं म्हणतो की प्रोकॅरियोटिक सेल त्या आहेत ज्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर जी आहे ती बेसिकली, जर ग्लायकोकॅलिक्स सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जर घेताल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत कोणतेच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल नाही आहेत, फक्त मिझोझोम एकच असा ऑर्गनल आहे. म्हणून प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर दिसायला अतिशय साधं आहे पण त्याचं बिहेवियर मात्र खूपच कॉम्प्लेक्स आहे. पण युकॅरियोटिक सेलमध्ये जर पाहत असाल, तुमच्या माझ्या बॉडीमधली जी सेल आहे तिच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया वेगळा आहे, प्लास्टिड वेगळा आहे, न्यूक्लियस वेगळं आहे, रायबोझोम, प्रत्येक ऑर्गनल वेगवेगळं आहे. मग प्रत्येकाला काम सुद्धा वेगळं दिलेलं आहे. म्हणून असं म्हणतात युकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर आहे दिसायला कॉम्प्लेक्स आहे, कारण मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, न्यूक्लियस वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केले आहेत, प्रत्येकाचं कामही वेगळं आहे, त्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. पण फंक्शन किंवा बिहेवियर अतिशय सिंपल आहे ना. कारण कामाची जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन करत असाल, काम जर वाटून विभागून घेत असाल तर प्रत्येकावर लोड कमी येतो. म्हणून असं म्हणतात जो दिसायला सिंपल आहे त्याचं फंक्शन कॉम्प्लेक्स आहे आणि जो दिसायला कॉम्प्लेक्स आहे त्याचं फंक्शन मात्र सिंपल आहे. मग बॅक्टेरियाबद्दल पहिलं स्टेटमेंट यूज करता येते, बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल दे आर, मी असेल तो बॅक्टेरिया और प्रोकॅरियोटिक सेल्स दे आर, बॅक्टेरिया आर सिंपल इन स्ट्रक्चर, they are simple in structure but complex in behavior, म्हणजे याचा अर्थ त्यांचं स्ट्रक्चर सिंपल जरी असलं तर फंक्शन मात्र खूपच कॉम्प्लेक्स असणार आहे. आता क्वेश्चन येतो, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर सिंपल आणि कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे तर रिप्रोडक्शनच्या रेट बद्दल काय म्हणतात ते, रेप्लिकेशनचा रेट. बरोबर, बॅक्टेरिया जितके छोटे असतात किंवा प्रोकॅरियोटिक सेल जितके छोटे आहेत तर याचा अर्थ बॉडी सिम्प्लिसिटी, कॉम्प्लेक्सिटी पण कमी असणार आहे, त्यामुळे रेट ऑफ रेप्लिकेशन जास्त असणार आहे. सो स्मॉलर द बॉडी साईज मोर विल बी द रेट ऑफ रेप्लिकेशन. आपली बॉडी साईज मोठी असते म्हणून आपण कितीतरी दिवसांनी एका पिलाला जन्म देतो, पण एखाद्या पेट्री डिशमध्ये जर तुम्ही बॅक्टेरिया ठेवला 10 तर खूप कमी काळामध्ये त्या 10 बॅक्टेरियाच्या मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणून असं म्हणता येतं की ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी साईज सिंपल आहे, साधी आहे, छोटी आहे त्याच्यामध्ये रेट ऑफ रेप्लिकेशन जास्त असतो. सो बॅक्टेरियाबद्दल अजून एक स्टेटमेंट, बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल they have, prokaryotic cell have more replication rate or they replicate rapidly, त्यांचं रेप्लिकेशन अतिशय रॅपिडली होतं. मग आता क्वेश्चन असा असतो की हे जे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, यांना काही स्पेसिफिक टाईपचे शेप्स पाहायला मिळतात का, तर यस, हे बेसिकली 4 शेप मध्ये पाहायला भेटतात. ओके, सो देअर आर द 4 मेन शेप्स ऑफ द बॅक्टेरियल सेल. तर क्वेश्चन हा अराइज होतो, what are the basic shapes, what are the basic shapes of bacteria म्हटलं तरी चालेल. बॅक्टेरिया म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल, एक लक्षात ठेवा. मग आता क्वेश्चन हा आहे, जर बॅक्टेरियाचे काही मला बेसिक शेप जर घ्यायचे असतील तर कोणते कोणते असे शेप्स आहेत बेसिक, देर आर 4 बेसिक शेप्स ऑफ बॅक्टेरिया. पहिलं कॉकस किंवा बस बॅसिलस घ्या, बॅसिलस, कॉकस, व्हिब्रिओ अँड स्पायरुलम. पहा मी पहिल्या चौघांची नावं लिहितोय आणि जसं त्यांचं नाव आहे त्याच्यानुसार त्याचा शेपही आपल्याला ड्रॉ करता येईल. 4 नावं. सर्वात पहिल्यांदा पहिलं नाव लिहितो मी बॅसिलस, बॅसिलस. दुसरं आहे कॉकस, थर्ड आहे व्हिब्रिओ आणि चौथा आहे स्पायरुलम.
चार जे आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट कोणतं आहे? फर्स्ट इज अ बॅसिलस, सेकंड इज अ कॉकस, थर्ड वन इज अ व्हिब्रिओ अँड फोर्थ वन इज अ स्पायरुलम. आता बाळांनो पहा, जो तुम्हाला बॅसिलस आकार दिसतोय तो बॅसिलस मी आकार पहिल्यांदा ड्रॉ करतो आणि नंतर त्याचा शेप कशासारखा आहे आपण प्रेडिक्ट करूया. तर पहा बाळांनो, बॅसिलस जे काही बॅक्टेरिया असतात ते बेसिकली असे दिसतात. जे कॉकस आहेत तर कॉकस या प्रकारचा आकार आहे, मी मुद्दाम त्याचा वर्ड यूज नाही करत आहे. व्हिब्रिओ जे दिसत आहे ते व्हिब्रिओ तुम्हाला अशा प्रकारचे दिसत आहे. आणि जर स्पायरुलम जर घेतले तर स्पायरुलम तुम्हाला या पद्धतीचे दिसतात. स्पायरुलम. मग तुम्हाला विचारलं याचा एक्झॅक्ट मीन सांगा, आकार सांगा, तर आपण असं सांगू शकतो का? पहा बरं, सर्वात पहिला जर घेतला तर हाऊ इज द शेप ऑफ द बॅसिलस? बॅसिल इज लुक लाईक अ रॉड शेप. हा याचा रॉड शेप आहे, कारण हा जो आकार आहे तो रॉड आहे, बॅसिलस आहे. त्यानंतर कॉकस म्हणजे स्पेरिकल, दिसायला गोल आहे. सो दिस इज नथिंग बट द स्पेरिकल, इट इज अ स्पेरिकल. तिसरं व्हिब्रिओ जो दिसत आहे बाळांनो, तो व्हिब्रिओ इंग्लिश एक पंक्च्युएशन मार्क आहे बघा, कॉमा, तर त्या कॉमासारखा आकार दिसतो व्हिब्रिओचा असा केलेला. सो बेसिकली दिस इज नथिंग बट द व्हिब्रिओ अँड दॅट इज नोन एज अ कामा शेप, कामा. आणि हा जो स्पायरुलम आहे तो बेसिकली स्पायरल आहे. ओके, सो दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द स्पायरल. या बेसिक चार शेप मध्ये तुम्हाला बॅक्टेरिया पाहायला भेटतात. पहिला असतो बॅसिलस, दुसरा आहे कॉकस, तिसरा आहे व्हिब्रिओ आणि चौथा आहे स्पायरुलम. बॅसिलस मीन्स रॉड शेप, कॉकस मीन्स सर्क्युलर और पर्टिक्युलरली स्पेरिकल, 3D मध्ये आपण विचार केला तर. व्हिब्रिओ जर घेतला तर कॉमा शेप्ड असेल आणि स्पायरुलम जर असेल तर स्पायरल शेप्ड आहे. सो दीज आर द डिफरंट शेप्स, these are the different shapes of nothing but your bacteria, and in general we can call these are the shapes of the prokaryotic cell. हे प्रोकॅरियोटिक सेलचे शेप आहेत असं आपण म्हणू. आता प्रोकॅरियोटिक सेलला जर तुम्हाला कलेक्टिव्हली डिस्कस जर करायचं असेल तर प्रोकॅरियोटिक सेलला कितीतरी ऑर्गनल आहेत. तर एवढ्या ऑर्गनलला एक एक करून आपण डिस्कस करूया आणि शेवटी त्या सगळ्यांना मर्ज करून एक प्रोकॅरियोटिक सेलची अतिशय सुंदर अशी डायग्राम ड्रॉ करूया. अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की ही एक सेल आहे. जर सेल असेल तर तिला बाहेरच्या बाजूला लेयर असतील, बाहेरच्या बाजूला काही लोकोमोटरी ऑर्गन असतील आणि तिच्या आतमध्ये न्यूक्लियस तर इनडेव्हलप आहे, पण न्यूक्लियस सोडून दुसरे काहीतरी असे ऑर्गनल असतील जे की त्या प्रोकॅरियोटिक सेलचं वर्क परफॉर्म करण्यासाठी त्याला हेल्प करतील. जसं की रायबोझोम आहे, मिझोझोम आहे, त्यानंतर काही इन्क्लुजन बॉडीज असतात, काही काही याच्यामध्ये गॅस व्हॅक्युअल प्रेझेंट असतात. ह्या सगळ्यांना आपल्याला कलेक्टिव्हली डिस्कस करायचं आहे. पण मी बॅक्टेरिया जर असा एकत्र शिकवला तर तुम्ही शिकायला खूपच कन्फ्यूज होणार. तर बाळांनो, आपण तेवढी त्याचे जे काही ऑर्गनल आहेत अगोदर बाहेरच्या पार्टला डिस्कस करूया किंवा बाहेरचा जो मेन कव्हरिंग आहे त्याला डिस्कस करू, नंतर आत येऊ आणि नंतर काही लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत त्याबद्दल डिस्कस करूया. ग्राम स्टेनिंग प्रोसिजर पण महत्त्वाची आहे की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे का ग्राम निगेटिव्ह, जस्ट मिनिट, का ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे तेही डिस्कस आपल्याला करायचं आहे. त्याची स्टेनिंग प्रोसिजर ही डील करायची आहे. ओके, तर आपण आता सुरुवात करूया एक्झॅक्ट व्हॉट आर द कॅरेक्टर ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. तर पहा बाळांनो, मी इथे जे काही कॅरेक्टर लिहिणार आहे 8 ते 9 कॅरेक्टर, या 9 कॅरेक्टरला सर्वात शेवटी मर्ज करणार आणि एक कम्प्लीट डायग्राम ड्रॉ करणार. आता मी तीच डायग्राम ड्रॉ करतोय जिथे ज्या ठिकाणी मला तेवढ्याच ऑर्गनलची किंवा तेवढ्याच पर्टिक्युलरली एखाद्या छोट्याशा पार्टची गरज आहे. करेक्ट. तर सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही बॅक्टेरियाला आउटर साइडनं जर पाहिलं असेल तर तुम्हाला एक सेल एन्व्हलप दिसतो. करेक्ट. सो व्हॉट आर द कॅरेक्टर्स, पहा मी जर इथं असेल लिहू व्हॉट आर, just a minute, what are the characters of bacteria. बॅक्टेरियाचे कॅरेक्टर सांगा. तर बॅक्टेरियाचे कॅरेक्टर सांगा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा, जस्ट अ मिनिट, बॅक्टेरियाच्या कॅरेक्टर मध्ये पहिलं कॅरेक्टर आपल्याला लिहायचं आहे, दॅट इज नथिंग बट द सेल वॉल, सॉरी किंवा सेल एन्व्हलप लिहू. पहिलं कॅरेक्टर दॅट इज नोन ॲज सेल एन्व्हलप. एन्व्हलप म्हणजे आउटर कव्हरिंग. जर तुम्हाला आठवत असेल आपल्याला जर पूर्वीच्या काळी एखादं लेटर जर कोणाला पाठवायचं असेल, मामाला कोणाला एका गावावरून दुसऱ्या गावी, तर आपण एक लेटर लिहायचो आणि ते एका लिफाफ्यामध्ये टाकून द्यायचो. त्या लिफाफ्याला एन्व्हलप म्हणत होते. म्हणजे एकदा जर पत्र त्या लेटर लिफाफ्यामध्ये टाकलं आणि पोस्ट जर केलं तर जोपर्यंत त्याच्या हातात पडत नाही त्याला कोणी उघडून पाहत नव्हतं. म्हणजे लिफाफाचं काम काय होतं, लिफाफा ॲक्च्युली प्रोटेक्ट युअर लेटर फ्रॉम रिडिंग फ्रॉम सम अदर सोर्स. दुसरं कोणी त्याला वाचू नये म्हणून त्याला प्रोटेक्ट करायचं. मग तशाच पद्धतीनं आपल्या बॅक्टेरियाला एक्सटर्नली प्रोटेक्ट करण्यासाठी सेलचा एन्व्हलप आहे. मग सेल एन्व्हलप जे असतं ते एक किंवा 2 मेम्ब्रेन नाहीत बाळांनो, कंप्लीट 3 मेम्ब्रेनची कव्हरिंग बॅक्टेरियाच्या बाजूने पाहायला भेटते. कोणत्या कोणत्या 3 मेम्ब्रेनच्या कव्हरिंग आहेत पहा. आता
जर तुम्ही बॅक्टेरियाला पाहत असाल तर सुरुवातीला आपण ते स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो आणि नंतर एका एकाला एक्सप्लेन करूया. हे बघा, सर्वात जी इनर मोस्ट लेअर असते बॅक्टेरियाची जी इनर मोस्ट लेअर आहे तिला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात आणि ही प्लाझ्मा मेम्ब्रेन थोडेसे असे इनफोल्ड दाखवते. दीज आर द इनफोल्ड्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज द फर्स्ट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर जी सेकंड लेअर आहे बाळांनो, ही सेकंड लेअर ना याला कव्हर केलेलं आहे आणि दिस सेकंड लेअर इज ॲक्च्युअली नोन ॲज अ सेल वॉल. आणि त्याच्यानंतर याच्या भोवती थर्ड लेअर आहे. दिस थर्ड लेअर इज नोन ॲज अ ग्लायकोकॅलिक्स. ही जी थर्ड लेअर आहे ही ग्लायकोकॅलिक्स आहे. या प्रत्येकाला आपल्याला आता इंडिव्हिज्युअली एका एकाला डील करायचं आणि त्याच्यानंतर कलेक्टिव्हली आपण त्याची स्टडी करूया. तर पहा मी काय सांगतो ते, जो सर्वात बाहेरचा पार्ट आहे दॅट इज नोन ॲज अ ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स. जो तुमचा नंबर 2 चा पार्ट आहे दॅट इज नोन ॲज अ सेल वॉल. सेल वॉल. आणि बाळांनो जो सर्वात इनर मोस्ट आहे दॅट इज नोन ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज नोन ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर बाळांनो, याची जर मेम्ब्रेन सांगा म्हटलं लेअर कशा आहे तर तुम्ही काय सांगणार, ग्लायकोकॅलिक्स जे आहे इट इज अ आउटर मोस्ट. ही सगळ्यात बाहेरून आहे, इट इज अ आउटर मोस्ट. सेल वॉल जर असेल इट इज ऑब्वियसली इट इज अ मिडल. आणि जर विचारलं प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज अ इनर मोस्ट. ही इनर मोस्ट आहे. अशा 3 प्रकारच्या लेअर आहेत. बरं, ह्या तिन्ही लेअरचं तिन्ही मेम्ब्रेनचं काम डिस्टिंक्ट आहे, म्हणजे सेपरेट आहे. मीन्स ऑल दीज 3 आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड बेसिकली इन देअर फंक्शन, बट दे ॲक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट ड्युरिंग द इन्फेक्शन टू द बॅक्टेरिया, ड्युरिंग द डेंजरस कंडिशन टू द बॅक्टेरिया. बॅक्टेरियावर जर कधी खूप काही मोठा घात होणार असेल तर अशा वेळेला हे तिघ जण एकत्रित काम करतात, पण तिघांचे स्ट्रक्चर आणि तिघांचे फंक्शन वेगवेगळं आहे. मी असं म्हणू का, आपल्या घरी आपले वडील आणि 2 जे काका राहतात तर हे सगळेजण कसे, प्रत्येकाचा जॉब क्रायटेरिया वेगळा आहे, प्रत्येकाचा इन्कम सोर्स वेगळा आहे, पण इव्हन दो प्रत्येकाचं स्ट्रक्चरही वेगळं आहे. पण जेव्हा आपल्या घरावर काही जर एखादी खूप मोठे कुरघुडी येत असेल तर अशा वेळेला तिघी काका एकत्र येतात आणि आपल्या घराचं संरक्षण करतात, फॅमिलीचं. तर तसं मी असं म्हणू शकेल की आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स, सेकंड लेअर सेल वॉल, मिडल आणि सर्वात इनर मोस्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन, दे आर डिस्टिंक्ट इन देअर फंक्शन. प्रत्येकाचं काम वेगळं आहे, बट दे ॲक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. मी काय लिहितोय पहा बाळांनो, ऑल these three are, so all are distinct in the function, distinct in structure and function. किंवा असं म्हणा, they are distinct in their structures, they are distinct in structure and function also, but act as a single protective unit. But act as single protective unit. पण हे कधीही सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट म्हणून काम करतात. हे तर झालं या तिघांबद्दल. आणि या तिघांना कलेक्टिव्हलीच बोललं जातं सेल एन्व्हलप. म्हणून या बाळांना तिघांना शेवटी कलेक्टिव्हली काय बोललं जातं, दिस इज नोन ॲज अ सेल एन्व्हलप. मग मला सांगा सेल एन्व्हलप मध्ये कोण कोण येतं, तर सेल एन्व्हलप मध्ये ग्लायकोकॅलिक्स येतं, त्यानंतर सेल वॉल येतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन येतं. तिघांचे फंक्शन डिस्टिंक्ट आहे, बट ऑल दीज 3 ॲक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. आता यामध्ये मी पहिला जो पॉईंट लिहिला सेल एन्व्हलप मध्ये, तर ग्लायकोकॅलिक्सला ए देणार आहे, याला बी आणि याला सी, आणि या तिघांना आपल्याला पर्टिक्युलरली एका एका पॉईंटला घेऊन डील करायचं आहे. तर पहा, याच्यातला जो फर्स्ट पार्ट होता ए पार्ट, तर त्या ए पार्ट मध्ये आपण डील केलं होतं व्हॉट इज मीन बाय ग्लायकोकॅलिक्स. दिस इज नथिंग बट अ ग्लायकोकॅलिक्स. बाळांनो हे पहा, तर ग्लायकोकॅलिक्स बद्दल काही महत्त्वाचे वर्ड्स. ग्लायकोकॅलिक्स ही आउटर मोस्ट लेअर आहे. काही बॅक्टेरिया असे आहेत की ज्यांच्यामध्ये ग्लायकोकॅलिक्सचा लेअर हा थीन असतो आणि काही जणांमध्ये तो थिक असतो. ज्याच्यामध्ये थीन असतो त्याला स्लाइम लेअर बोललं जातं आणि थिक असतो त्याला कॅप्सूल बोललं जातं. तर पहा, ग्लायकोकॅलिक्स जो आहे तो ग्लायकोकॅलिक्स 2 प्रकारचे लेअर आहेत. ग्लायकोकॅलिक्स हा कधी कधी काही काही बॅक्टेरियामध्ये अतिशय थीन स्वरूपात पाहायला भेटतो. काही काही जणांमध्ये हाच लेअर थिक असतो, थोडासा जाड असतो. जो थीन लेअर आहे त्याला स्लाइम लेअर म्हणतात. दिस इज नोन ॲज अ स्लाइम लेअर. आणि जो थिक लेअर आहे दॅट इज बेसिकली नोन ॲज अ कॅप्सुलेटेड लेअर. त्याला कॅप्सूल बोललं जातं. म्हणजे एक जो आहे तो स्लाइम लेअर आहे आणि एक जर असेल तर कॅप्सूल लेअर आहे.
आर यू गेटिंग द पॉइंट? बरं, हा जो थिन लेअर असतो स्लाइम लेअर, तो आर स्ट्रेन तयार करतो, हा नॉन पॅथोजेनिक आहे. कॅप्सुलेटेड हा एस स्ट्रेन तयार करतो, तो पॅथोजेनिक आहे. याची इन्फॉर्मेशन आपण हळूच नंतर घेऊया. सध्या इतकंच लक्षात ठेवा, जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे त्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात, आणि ग्लायकोकॅलिक्स जर असेल तर थिन बी असू शकतं, त्याला स्लाइम लेअर म्हणा, आणि जर थिक असेल तर त्याला कॅप्सुलेटेड लेअर म्हणा. यापर्यंत मी रेस्ट्रिक्ट राहतोय. जर वेळ पडली तर अजून मी ग्लायकोकॅलिक्स बद्दल नंतर थोड्या वेळ तर बोलेल. करेक्ट? बरं, नंतर ह्या दोघांच्या नंतर पुढचा जो बी पार्ट होता, त्या बी पार्टला आपण नाव दिलं आहे सेकंड आहे, त्याला म्हणू सेल वॉल. बरं, आता सेल वॉल बद्दल जर आपल्याला काही गोष्टी सांगायच्या असतील तर मी सेल वॉल बद्दल काही महत्त्वाचे स्टेटमेंट सांगतो. पहा, सेल वॉल हा बाहेरून पण नंबर 2 चा लेअर आहे आणि आतून पण नंबर 2 चा लेअर आहे. येस ऑर नो? तर मी असं म्हणतो, सेल वॉल इज बेसिकली द मिडल लेअर. इट इज नथिंग बट द मिडल लेअर. बरं, सेल वॉल कशापासून बनलेलं असेल? सेल वॉल इज कंपोज फ्रॉम द पेप्टाइडोग्लायकन मटेरियल. आता प्रत्येकाची सेल वॉल वेगळी असते. जसं आपण लर्न करतो की फंजायमध्ये कायटिन बनलेलं आहे, प्लांटमध्ये सेल्युलोज हेमिसेल्युलोजनं सेल वॉल बनलेली आहे, तशी या ठिकाणी बॅक्टेरियाची सेल वॉल कशाने बनलेली आहे? तर बॅक्टेरियाच्या सेल वॉलचं कंटेंट मटेरियल जे केमिकल कंपोजिशन दॅट इज नॉन एज अ पेप्टाइडोग्लायकन. म्हणून इम्पॉर्टंट स्टेटमेंट लिहितोय, इट इज मेड अप ऑफ अ मटेरियल दॅट इज नोन ॲज पेप्टाइडोग्लायकन. कशाने बनलेलं बाळांनो? पेप्टाइडोग्लायकन बनलेला आहे. त्याच्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन हा राहायचा होतो, हा जो सेल वॉल आहे तर सेल वॉलचं एक्झॅक्ट फंक्शन काय आहे? तर सेल वॉलचे मेन फंक्शन 2 आहेत बाळांनो. सेल वॉलचं पहिलं फंक्शन हे असतं की सेलला प्रॉपरली शेप देणं, आणि दुसरं महत्त्वाचं असतं की सेलला प्रोटेक्ट करणं फ्रॉम कोलॅप्सिंग अँड बर्स्टिंग. सो देर आर द 2 मेन फंक्शन्स ऑफ द सेल वॉल. सो इट इज द इम्पॉर्टंट 2 फंक्शन्स. कोणते 2 फंक्शन्स आहेत बाळांनो? पहिलं फंक्शन आहे, इट गिव्स प्रॉपर शेप टू द सेल. इट गिव्स शेप टू द सेल. सेलला शेप देण्याचं काम कोण करतं? तर सेल वॉल करतं. म्हणजे मी असं म्हणू का, आपल्या घराच्या बाजूला जी कंपाऊंड वॉल असते ती म्हणजे सेल वॉल. जितकं सुंदर कंपाऊंड वॉल असेल तितका त्या घराला आकारही, त्या घराचा बेसिकली शेप तितका चांगला मेंटेन दिसतो, तितका चांगला लुक येतो. म्हणून असं म्हणू, आपलं जर समजा मी अशी बॅक्टेरिया जर अशी दाखवली असती है ना, जिला इनफोल्ड दाखवली असते प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर याच्या बाजूला ही जी लेअर आहे दॅट इज नोन ॲज अ सेल वॉल. आणि ही सेल वॉल जितकी चांगली असेल तितका आपला शेप सुद्धा सेलचा मेंटेन केला जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, सेल वॉल प्रोटेक्ट द सेल. सेलला ती प्रोटेक्ट करते कशापासून? फ्रॉम कोलॅप्सिंग अँड बर्स्टिंग. फ्रॉम कोलॅप्सिंग अँड बर्स्टिंग. फ्रॉम कोलॅप्सिंग अँड बर्स्टिंग. बर्स्ट होणे म्हणजे फुटणे किंवा इन्फेक्शन होणे. तर बॅक्टेरियाला इन्फेक्शन होणं, कोलॅप्स, बर्स्टिंग करण्यापासून सेल वॉल प्रोटेक्ट करते. सर्वात इम्पॉर्टंट, मायकोप्लाझम मध्ये सेल वॉल आहे का? सो दॅट इज अ युनिक फीचर. सो इन शॉर्ट वी कॅन से मायकोप्लाझम डझंट हॅव द सेल वॉल. आपल्याला ते हे लिहावं लागेल, मायकोप्लाझम डू नॉट हॅव अ सेल वॉल. मायकोप्लाझमला सेल वॉल नाहीये. मग आपण पाहिली सगळ्यात आउटर मोस्ट लेअरचे ग्लायकोकॅलिक्स, त्याच्यानंतर पाहिलं सेल वॉल, आणि सेल वॉलच्या आत आता इनर मोस्ट जी असेल तर बाळांनो त्याचं नाव प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल का? नाउ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सर्वात महत्त्वाची जी लेअर आहे, इनर मोस्ट लेअर जी आहे ती लेअर असणार आहे तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर पहा, सी नंबरचा पॉईंट टाकतो मी आणि सी मध्ये पॉईंट लिहितो, द इनर मोस्ट लेअर दॅट इज नोन ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बाळांनो, प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल एक गोष्ट आज लक्षात ठेवा, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ युनिव्हर्सल मेम्ब्रेन. जगात कोणताही जरी ऑर्गॅनिझम असेल ज्याच्यामध्ये लाईफ आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असणं अपेक्षित आहे. सो इन शॉर्ट वी कॅन से प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ युनिव्हर्सल मेम्ब्रेन. तर पहिला पॉईंट काय लिहिता येईल? प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज अ युनिव्हर्सल मेम्ब्रेन. ही एक युनिव्हर्सल मेम्ब्रेन आहे. युनिव्हर्सल मेम्ब्रेन आहे म्हणजे इट इज अ प्रेझेंट इन ऑल टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, so it is a present in all living organism. तुम्ही म्हणाल सर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बेसिकली 5च जण. कोण कोण?
किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टिनी, ॲनिमलिया. कारण यालाच बोललं जातं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ज्याच्यामध्ये लाईफ आहे अशा लाईफला फक्त या 5 गटामध्ये आपण क्लासिफाय केले. हे 5 सोडून दुसऱ्या ठिकाणी कोणतेही लाईफ एक्झिस्ट होत नाही. म्हणून असं म्हणू किंगडम मोनेरा असला काय, किंगडम प्रोटिस्टा असला काय, किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमलिया आणि किंगडम फंजाय कोणामध्ये असो पण प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहेच. मग बॅक्टेरिया काही त्याला एक्सेप्शन असणार नाहीयेत. मग मला सांगा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेली आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कंपोज फ्रॉम द लिपोप्रोटीन. ती लिपिड आणि प्रोटीन बनलेली असते. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज बेसिकली कंपोज्ड और इट इज मेड अप ऑफ, इट इज कंपोज्ड फ्रॉम अ लिपोप्रोटीन. इट इज कंपोज फ्रॉम लिपोप्रोटीन. लिपिड आणि प्रोटीन प्लाझ्मा मेम्ब्रेन आपली बनलेली आहे. बरं, आता प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मेन काम काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ मेम्ब्रेन दॅट इंटरॅक्ट और बेसिकली इट इज अ लिव्हिंग मेम्ब्रेन. ओके, सो इंटरॅक्ट विथ द आउटर वर्ल्ड. आउटर वर्ल्ड सोबत इंटरॅक्ट करण्यासाठीही याचा खूप मोठा रोल आहे. कारण ज्याच्यामध्ये लाईफ आहे तीच दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट करेल ना. सो इट कॅन इंटरॅक्ट विथ द आउटर वर्ल्ड. इट कॅन इंटरॅक्ट विथ आउटर वर्ल्ड. तर सांगण्याचा अर्थ हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. मग आता या तिन्ही मेम्ब्रेनला कलेक्टिव्हली काय बोललं जातं? तर सेल एन्व्हलप म्हणतात. आउटर मोस्ट असेल तर ग्लायकोकॅलिक्स असेल, सेकंड असेल तर सेल वॉल असेल आणि इनर मोस्ट असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. तर आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स, इनर सेल वॉल आणि इनर मोस्ट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन, कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ सेल एन्व्हलप. आणि तिघा जणांचं काम वेगळं आहे, तिघा जणांचं कंपोजिशन वेगळं आहे. पण जेव्हा जेव्हा सेलवर अटॅक होतो तिघ जण धावून जातात आणि सेलला प्रोटेक्ट करतात. सो दे कॅन ऍक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट इव्हन दो दे आर डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्यांचं स्ट्रक्चर फंक्शन वेगळं जरी असले तरी सेलच्या प्रोटेक्शनसाठी हे अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. मला वाटतं तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी हा कन्सेप्ट लक्षात आला असेल. हे आउटर मोस्ट लेअर बद्दल आपण डिस्कस केले बॅक्टेरियाच्या. करेक्ट. आता क्वेश्चन हा आहे, हा जो बॅक्टेरिया आहे आपला, या बॅक्टेरियाच्या आपण थोडंसं जर अजून याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं म्हटलं तर या तिघांशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे. यांसाठी दिलेलं नाहीये पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडासा इम्पॉर्टंट वाटतो मला. कारण जसं युकॅरियोटिक सेलमध्ये लायझोझोम आहे तसं इथं कोण असतं आपल्याला ते पाहायचं. तर पहा, मी आता जी एक डायग्राम ड्रॉ केली होती त्याच्यासाठीच मला आता दुसरा पॉईंट एक्सप्लेन करायचा. पहिला पॉईंट आपला कोणता झाला? सेल एन्व्हलप. तर आता मी दुसरा पॉईंट इथं लिहिणार आहे पेरीप्लाझ्मिक स्पेस. पेरीप्लाझ्मिक स्पेस काय आहे बरं? पेरीप्लाझ्मिक स्पेस, पेरीप्लाझ्मिक स्पेस हा इट इज अ स्पेस बिटवीन द सेल वॉल अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आपण जी डायग्राम ड्रॉ केली होती तर मला सांगा त्याच्यामध्ये हीच डायग्राम आहे का ती? दिस इज नथिंग बट युअर व्हॉट आय कॅन से प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲक्च्युअली शो द इनफोल्ड्स अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सराउंडेड बाय अनदर वन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दॅट इज नोन एज अ सेल वॉल. ही सेल वॉल आहे आणि सेल वॉलच्या नंतर जर कोण असेल दॅट इज अ ग्लायकोकॅलिक्स. तर हे तुमचं ग्लायकोकॅलिक्स होतं. तर आता आपल्याला ग्लायकोकॅलिक्सचा रोल नाहीये. आता आपला जो रोल आहे तो सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधला रोल आहे. तर बाळांनो हे पहा बरं, मी असं म्हणू दिस इज द एरिया बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सेल वॉल. कारण ही कोण आहे तुमची येल्लो जी आहे दॅट इज नथिंग बट द सेल वॉल आणि ही जी आहे दॅट इज नथिंग बट युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ह्या दोघांच्या मधला जो स्पेस आहे त्याला पेरीप्लाझ्मिक स्पेस म्हणतात. सो इट इज अ स्पेस बिटवीन सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. तुम्ही म्हणाल सर इतकं इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही बोर्डवर म्हणजे बेसिकली तो पॉईंट घेऊन इथं लिहित आहे. यस बाळांनो, हे महत्त्वाचं आहे. काय आहे सांगतोय का? या पेरीप्लाझ्मिक स्पेसमध्ये असे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत की जे डायजेशनला हेल्प करतात. कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये लायझोझोम नावाचा सेल ऑर्गनल नाहीये. युकॅरियोटिक सेलमध्ये लायझोझोममध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात जे डायजेशनला हेल्प करतात. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर असं नसेल तर डायजेशनला कोण हेल्प करेल? तर डायजेशनला हेल्प करण्यासाठी ही मधली स्पेस असते. सो पेरीप्लाझ्मिक स्पेस इज नथिंग बट it is analogous or it do the same work that the lysosome do in the eukaryotic cell. तर मग याच्यामध्ये काय? पेरीप्लाझ्मिक स्पेस have digestive enzymes. They have digestive enzymes. Digestive enzymes त्याच्यामध्ये बेसिकली टाकलेले असतात किंवा डायजेस्टिव्ह एन्झाइम त्याच्यात प्रेझेंट आहेत. आणि डायजेस्टिव्ह एन्झाइम असतील तर ऑब्व्हियसली डायजेशनला हेल्प करतील. मग असं काम युकॅरियोटिक सेलमध्ये कोण करतं? तिथं लायझोझोम करतं. मग मी इथं अजून एक स्टेटमेंट लिहिणार आहे. Basically, the same function in eukaryotic cell is done by the lysosome. मी काय म्हणतोय? पहा,
the same function in a eukaryotic cell. In a eukaryotic cell is carried out by lysosome. eukaryotic cell मध्ये काम कोण करतं? लायझोझोम करतो. म्हणून असं म्हणू लायझोझोम eukaryotic मध्ये आणि पेरिप्लाझ्मिक स्पेस इन प्रोकॅरियोटिक मध्ये दे आर बेसिकली डुईंग द सेम टाइप ऑफ फंक्शन. तर पुन्हा सांगतो आपण काय काय पाहतोय. पहिल्यांदा पाहिलं सेल एनव्हलप. बाहेरच्या बाजूला सेलला किती लेयर आहेत? तर 3 लेयर आहेत. एकदम ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. पुन्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आणि सेल वॉल मधला जो गॅप आहे त्याला नाव दिलं पेरिप्लाझ्मिक स्पेस, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम ठेवले. आता याच्यानंतर बेसिकली थर्ड पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे अबाउट द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कसं आहे तुम्ही सांगणार सर की एकदम सिंपल. आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं की इकडे प्रोकॅरियोटिक मधलं सायटोप्लाझम मुवमेंट दाखवत नाही, म्हणजे सायक्लॉसिस किंवा सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग करत नाही. बस तितकीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे लिहायची आहे. म्हणून आता थर्ड पॉईंट लिहिणार आहे. सॉरी हा सेकंड झाला ना, आता थर्ड पॉईंट. तर थर्ड पॉईंट बद्दल आपण डील करू अबाउट द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. तर आता मला सांगा मुलांनो सायटोप्लाझम काय आहे? सायटोप्लाझम इन प्रोकॅरियोटिक सेल डू नॉट शो सायक्लॉसिस. सायटोप्लाझम do not show cyclosis, that is a cytoplasmic streaming. That is a cytoplasmic streaming. हा सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग नाही दाखवत, म्हणजे सायटोप्लाझम मुवमेंट कधीच करत नाही. बरं हा झाला थर्ड पॉईंट. चौथ्या पॉईंट मध्ये आपण अजून थोडंसं पुढे येऊया. बरं मला एक सांगा, मी असं म्हणलं तर चालेल का की इकडे जो तुमचा प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्या आत, सेलच्या आत जेनेटिक मटेरियल पण असेल, पण हे जे जेनेटिक मटेरियल असेल ते जेनेटिक मटेरियल नेकेड असेल. नेकेड असण्याचं कारण काय बरं? कारण न्यूक्लियसच्या आत जेनेटिक मटेरियल असतं, पण याला न्यूक्लिअर मेम्ब्रेनच नाहीये. जर न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसेल तर याचा अर्थ वरची कव्हरिंग ॲब्सेंट आहे, आणि अशा जेनेटिक मटेरियलला नेकेड जेनेटिक मटेरियल म्हणतात. तर चौथा जो पॉईंट असणार आहे आपला, द फोर्थ पॉईंट इज नथिंग बट अबाउट द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल. तर बाळांनो मला सांगा जेनेटिक मटेरियल बद्दल माझं पहिलं स्टेटमेंट हे असेल, इन प्रोकॅरियोटिक सेल बेसिकली जेनेटिक मटेरियल इज विदाउट कव्हरिंग बाय द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीये, म्हणून जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक मटेरियल. आपण सॉरी हां जे जेनेटिक मटेरियल आहे तर त्या जेनेटिक मटेरियलसाठी वर्ड यूज करायचा आहे, इट इज बेसिकली नेकेड जेनेटिक मटेरियल. सो जेनेटिक मटेरियल जे आहे मी GM लिहितो, जेनेटिक मटेरियल इज अ नेकेड. हे नेकेड आहे. तुम्ही म्हणाल सर नेकेड असण्याचं कारण काय? नेकेड असण्याचे 2 मेन रिझन आहेत. पहिलं रिझन म्हटलं तर जे मी आता तुमच्यासोबत शेअर केलंय, नेकेड. पहिलं कारण काय बाळांनो? कारण जर समजा तुम्ही अशी सेल जर ड्रॉ केली असती, समजा हे तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन म्हणजे मिझोझोम आहेत. ओके, ही इनरमोस्ट लेअर आहे, आणि याच्या आत कुठेतरी इथं तुमचं न्यूक्लियस आहे, पण हे न्यूक्लियस असं इन्सिपियंट आहे. यस ऑर नो? आणि याच्या आत तुमचं जेनेटिक मटेरियल पडलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट द जेनेटिक मटेरियल. तर पहा बरं, जेनेटिक मटेरियलला कव्हर करणारा न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीच आहे, म्हणून पहिलं रिझन आपण हे लिहूया. काय? सॉरी, पहिलं रिझन जेनेटिक मटेरियल इज नेकेड ॲज न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. ॲज न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यामध्ये अब्सेंट आहे. दुसरं इम्पॉर्टंट रिझन लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना, जर युकॅरियोटिक जर सेल असती तर युकॅरियोटिक सेलच्या मधल्या जेनेटिक मटेरियलला, ओके, 46 क्रोमोझोमला कन्व्हर्ट करण्यासाठी, त्याला पॅकेज करण्यासाठी जेनेटिक मटेरियलला आपल्याला हिस्टोन प्रोटीन लागतात. पण असे हिस्टोन प्रोटीन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अब्सेंट आहेत, आणि म्हणूनही त्याला नेकेड बोलता येतं. देअरफॉर इन शॉर्ट वी कॅन से जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड एज अ नेकेड ड्यू टू 2 रिझन. पहिलं रिझन ॲज अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट, अँड सेकंड अब्सेन्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन अब्सेंट आहेत. सो देर इज अ absence of हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन नाही आहेत, त्यामुळे याच्यामध्ये जेनेटिक मटेरियलचं पॅकेजिंग हे हिस्टोन करत नाही. मग क्वेश्चन येतो की सर हिस्टोन करत नाही तर पॅकेजिंग कोण करतं? तर पॅकेजिंग त्याच्यामध्ये पॉलीअमाइन्स करतात. सो इन प्रोकॅरियोट जेनेटिक मटेरियल इज पॅक्ड विथ द हेल्प ऑफ पॉलीअमाइन्स. तर मी इथे लिहून घेतो वाटल्यास, द पॉलीअमाइन्स हेल्प्स for packaging.
दे हेल्प्स फॉर द पॅकेजिंग. जेनेटिक मटेरियलचं पॅकेजिंग करण्यासाठी कोण काम करतं, तर पॉलीअमाइन्स काम करतात. लक्षात ठेवा, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच महत्त्वाचं आहे. जेनेटिक मटेरियल पॅकेज करण्यासाठी इथं पॉलीअमाइन्स आहेत आणि अब्सेन्स कोण आहे, तर अब्सेन्स हिस्टोन प्रोटीन आहेत. हिस्टोन त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि या दोन रिझनमुळे जेनेटिक मटेरियलला बोललं जातं नेकेड जेनेटिक मटेरियल. कसं मटेरियल, नेकेड. आणि अशा वेळेला जे काही न्यूक्लियस बनतं, अशा न्यूक्लियसला आपण काही वर्ड यूज करतो. ओके, तर याला बेसिकली बोललं जातं जीनोफोर. काय बोललं जातं बाळांनो, जीनोफोर. सो दे आर ऑल्सो कॉल्ड जीनोफोर और इनसिपियंट न्यूक्लियस और इनसिपियंट न्यूक्लियस. याला जीनोफोर म्हणा किंवा याला इनसिपियंट न्यूक्लियस म्हटलं तरी चालेल. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहतोय पहा. पहिलं पाहिलं की सेल एनव्हलप बाहेरच्या बाजूला कसे आहेत, 3 लेअर. नंतर त्याचं सायटोप्लाझम कसं आहे. सायटोप्लाझमच्या नंतर आपण पाहिलं त्याचं जेनेटिक मटेरियल कसं आहे. बरं, जेनेटिक मटेरियलच्या नंतरही कधी कधी काही बॅक्टेरिया अशा आहेत की ज्या बॅक्टेरियामध्ये बाळांनो व्यवस्थित आहे का, काही बॅक्टेरियामध्ये या जेनेटिक मटेरियलच्या सोबत अजून एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए सापडतो आणि याला बेसिकली बोललं जातं प्लाझमिड. तर हा आपला 5वा पॉईंट असणार आहे, तो म्हणजे प्लाझमिडचा. तर पहा, जेनेटिक मटेरियल एका साईडला आहेच, पण त्याच्यासोबत काही बॅक्टेरियामध्ये कोण आहे, प्लाझमिड आहे, प्लाझमिड. तर या प्लाझमिड बद्दल आपण एक जस्ट 5 मिनिटांमध्ये डिस्कस करूया आणि लेक्चरला एंड करूया. तर व्यवस्थित पहा, हा प्लाझमिड जो आहे तो आजचा आपला 5वा पॉईंट असेल. सो द 5th पॉईंट इज नथिंग बट द प्लाझमिड. बरं बाळांनो, हे जे प्लाझमिड आहे, तर प्लाझमिडमध्ये पहिलं स्ट्रक्चर किंवा त्या डायग्रामला जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या हे लक्षात येत असेल, प्लाझमिड हा न्यूक्लियसचा पार्ट आहे का विदाउट न्यूक्लियसचा पार्ट आहे. पहा, हा न्यूक्लियसचा पार्ट नाही, न्यूक्लियसच्या बाहेरचा पार्ट आहे. आणि याच्यात सुद्धा जेनेटिक मटेरियलच आहे का ते डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए बनलेला आहे. तर अशा प्लाझमिडचे 4 कॅरेक्टर जर सांगा म्हटलं तर काय येतात पहा रे. प्लाझमिड, तर प्लाझमिडमध्ये पहिलं लिहितो मी, इन सम बॅक्टेरिया, सॉरी पहा बाळांनो, सम बॅक्टेरिया हॅव प्लाझमिड. काही बॅक्टेरिया असे आहेत की ज्यांना प्लाझमिड आहेत. तर तुम्ही म्हणा सर एक्झॅक्ट प्लाझमिड म्हणजे काय, तर प्लाझमिड पहा काय आहे. या प्लाझमिडच्या 4 प्रॉपर्टी सांगतो, तशाच लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिली प्रॉपर्टी, प्लाझमिड काय आहे, तर तुम्ही सांगणार सर प्लाझमिड सुद्धा एक प्रकारचं डीएनएचंच मटेरियल आहे जे की डबल स्टँडर्ड आहे. सो प्लाझमिड इज नथिंग बट अ डबल स्टँडर्ड DNA. This is a circular DNA. It is a double stranded DNA and that is a circular DNA. का डबल स्टँडर्ड म्हणजे की जनरली स्टँडिंग मध्ये असतात किंवा आपण काय म्हणू एक पॅरलल अँटी पॅरलल ज्या स्टँड्स असतात त्याच्यानुसार एका लॅडर सारखं स्ट्रक्चर असतं, पण हे ऍक्च्युअली एक सर्क्युलर स्ट्रक्चर आहे. सो इट इज अ डबल स्टँडर्ड DNA. दिस अ सर्क्युलर DNA. आणि सर्वात महत्त्वाचं, हा न्यूक्लियसचा पार्ट नाही आहे, न्यूक्लियसच्या बाहेर आहे, म्हणून याला बोललं जातं एक्स्ट्रा न्यूक्लियर. व्हॉट इज दिस, एक्स्ट्रा न्यूक्लियर. आणि न्यूक्लियस मध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते क्रोमोझोम बनवतात, तर हे क्रोमोझोमच्या बाहेरचा पार्ट असल्यामुळे एक्स्ट्रा क्रोमोझोमलही बोललं जातं. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल. तर प्लाझमिडच्या 4 प्रॉपर्टी काय आहेत. प्लाझमिडची पहिली प्रॉपर्टी, इट इज अ डबल स्टँडर्ड DNA, इट इज अ सर्क्युलर DNA, it is a present outside the nucleus, so it is known as a extra nuclear, and it is not a part of a chromosome, so called as a extra chromosomal. मग अशा काही बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये हे आहे त्याच्यातलं एक एक्झाम्पल आहे की काही बॅक्टेरियामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणारा जो जीन असतो तो या प्लाझमिडचा एक छोटासा तुकडा आहे. तर ॲट द एंड जर तुम्ही मला म्हटलात की सर हे प्लाझमिड ड्रॉ करून दाखवा, तर समजा मी हे प्लाझमिड तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉ केलं आणि ऑब्व्हियसली इट इज अ डबल स्टँडर्ड. तर डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर जर असेल तर मी याला हे असं दाखवेल. तर बाळांनो याच्यावरचा कोणता तरी एखादा छोटासा तुकडा, समजा असा इथून जर मी घेतला, हा छोटासा तुकडा याचा इतका, कधी कधी हा छोटासा तुकडा एक पर्टिक्युलरली कॅरेक्टर देतो, कारण हा छोटासा तुकडा नसून हा एक प्रकारचा जीन आहे, स्मॉल सेगमेंट ऑफ DNA आहे. आणि हा जीन, हाच तुकडा तुम्हाला एक कॅरेक्टर देतो आणि त्या कॅरेक्टरला बोललं जातं अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन. सो सी हियर, इट इज नथिंग बट द antibiotic resistance gene. Antibiotic resistance genes is basically present in the plasmid of some bacteria. काही बॅक्टेरियाच्या प्लाझमिड मध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन तुम्हाला पाहायला
भेटेल. याच्याबद्दल डिटेल डिस्कशन आपल्याला नंतर येणारच आहे, हळूहळू करायचे. तर आज मला वाटतं इथे थांबूया. याच्या उरलेला जो प्रोकॅरियोटिकचा पार्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, कारण व्हिडिओची लेंथ थोडी जास्त होते. पण एवढे जे पार्ट दिलेत मी आज 5 ते 6 पार्ट हे तुम्हाला चांगल्यापैकी कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा आपण याला एक 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करू आणि टॉपिकला एंड करूया. तर पहा आपण काय काय डिस्कस करतो बाळांनो. आजच्या आपल्या टॉपिकचं नावच होतं व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल. तर पहा सेल युनिट ऑफ लाईफ. तर आपण हे पाहिलं होतं सेल युनिट ऑफ लाईफ मध्ये व्हॉट इज अ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल इज अ प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आर अब्सेंट. हे दोन कॅरेक्टर आपण पाहिलेले आहेत. मग इट इज रिप्रेझेंटेड बाय हे कोण कोण दाखवतं. एक तर बॅक्टेरिया आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ज्याला आज आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, मायकोप्लाझम आहे आणि पीपीएलओ आहे. तर मायकोप्लाझ्मा काय होता. मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल होती ज्याला सेल वॉल नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं पीपीएलओ प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. निमोनिया कॉज करणाऱ्या ऑर्गॅनिझम सारखे काही ऑर्गॅनिझमचा ग्रुप दॅट इज अ पीपीएलओ. हे चारही जण कोण इंडिकेट करतात. अतिशय प्रिमिटिव्ह टाईपच्या सेल आहेत एक प्रकारचे. बरं नेक्स्ट बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे पण बिहेवियर मात्र कॉम्प्लेक्स आहे, कारण ऑर्गनल कमी आहेत आणि मिझोझोमच असा एकमेव कार्यकर्ता आहे तो जवळपास सगळेच कामं कॅरी करतो. म्हणून असं म्हणतात बॅक्टेरिया द सिंपल इन स्ट्रक्चर बट द कॉम्प्लेक्स इन बिहेवियर. They have the more replication rate because of their smaller body size. As the body size is the smaller, rate of replication is more. Yes or no? जितकी जी शरीराचा आकार छोटा असेल तेवढा रेप्लिकेशनचा रेट ही जास्त असतो. नेक्स्ट बेसिक शेप्स ऑफ द बॅक्टेरिया. 4 शेप्स महत्त्वाचे आहेत. बॅसिलस म्हणजे रॉड, कॉकस म्हणजे स्पेरिकल, व्हिब्रिओ म्हणजे कामा, स्पायरुलम म्हणजे स्पायरल. नेक्स्ट व्हॉट आर द मेन कॅरेक्टर्स ऑफ अ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरमध्ये पहिला आहे सेल एनव्हलप. सेल एनव्हलप मध्ये आपण पाहिले बॅक्टेरियाच्या आउटर साइडने आपल्याला 3 लेयर दिसतात. ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक्स आउटर मोस्ट आहे, सेल वॉल मिडल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन इनर मोस्ट आहे. तिघांना कलेक्टिव्हली सेल एनव्हलप म्हणतात. अँड ऑल दीज 3 आर द डिस्टिंक्ट इन देअर स्ट्रक्चर. त्यांचं स्ट्रक्चर फंक्शन डिस्टिंक्ट आहे बट दे ॲक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. त्यानंतर ग्लायकोकॅलिक्स जर थिन असेल तर स्लाइम लेअर, थिक असेल तर कॅप्सुलेटेड लेअर. सेल वॉल. सेल वॉल मिडल लेअर आहे, मेडअप ऑफ पेप्टाइडोग्लायकन आहे आणि याचे 2 काम आहेत सेल वॉलचं. काय. इट गिव्स शेप टू द सेल अँड प्रोटेक्ट द सेल फ्रॉम द कोलॅप्सिंग अँड बस्टिंग. अँड मायकोप्लाझम डू नॉट हॅव द सेल वॉल. हे तुम्हाला माहित आहे. बरं प्लाझ्मा मेम्ब्रेन युनिव्हर्सल मेम्ब्रेन आहे, कारण मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमल या प्रत्येकामध्ये सापडतं. इट इज अ कंपोज फ्रॉम द लिपोप्रोटीन अँड इंटरॅक्ट विथ द आउटर वर्ल्ड. बरं पेरीप्लाझ्मिक स्पेस हा कशातला स्पेस आहे. इट इज अ स्पेस बिटवीन द सेल वॉल अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे जे एन्झाईम युकॅरियोटिक सेलच्या लायझोझोम मध्ये प्रेझेंट आहे. सो द सेम एन्झाईम सेम फंक्शन इन युकॅरियोटिक सेल इज कॅरीड आउट बाय द लायझोझोम. नंतर पाहिलं होतं सायटोप्लाझम. तो स्ट्रीमिंग दाखवत नाही, सायक्लोसिस नाहीये. जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल इज अ नेकेड, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज अब्सेंट. सो अब्सेन्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. हे 2 रिझन आहेत की न्यूक्लियर मेम्ब्रेन नसणं आणि हिस्टोन प्रोटीन अब्सेंट असणं, जेणेकरून आपण त्याला म्हणू इट इज अ नेकेड, कारण ते नेकेड आहे. नंतर त्याच्यासोबत आपण प्लाझमिड पाहिलं होतं आणि सांगितलं प्लाझमिड डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए आहे. त्यानंतर एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर आहे. कसं काही बॅक्टेरिया असे आहेत ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन सुद्धा प्रेझेंट आहे. तर मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला जवळपास बेसिक जेवढा बॅक्टेरिया आहे तेवढा क्लिअर झाला असेल. एकदा एनसीईआरटी काढा, एनसीईआरटी व्यवस्थित डिटेल पद्धतीनं हळूहळू वाचा. कुठं एक जरी वर्ड असेल तर तुम्ही मला टेक्स्ट करा, मला मेसेज करा. ओके. सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट लक अँड डू स्टडी. टेक केअर.